नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 14 एप्रिलचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासू. पहिला प्रश्न, डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या देशात बुजी पुलाचं उद्घाटन केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, मोझाम्बिक या देशामध्ये आहे हा बुजी नदीवर बांधलेला पूल आहे बुजी पूल. तर रिसेंटली बघा आपले परराष्ट्र मंत्री हे 2 देशांच्या दौऱ्यावरती होते, युगांडाच्या आणि मोझाम्बिकच्या. तर आता त्यांनी मोझाम्बिकमध्ये या बुजी नदीवर बांधलेल्या बुजी पुलाचं उद्घाटन केलं आहे. हा जो पूल आहे तर हा एक झुलता पूल आहे 700 मीटर लांबीचा, ज्याचं कन्स्ट्रक्शन आपल्या भारताने केलेलं आहे. आपल्या भारताचं जे NHAI आहे ना, म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तर यांनी हा पूल बांधलेला आहे मोझाम्बिक सरकारच्या सहकार्याने. या पुलाच्या उद्घाटनाव्यतिरिक्त आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिथे एका मेड इन इंडिया ट्रेनमध्ये सुद्धा प्रवास केलेला आहे. ही जी ट्रेन होती तर ही मोझाम्बिकची राजधानी मापुतोपासून ते मचावा या ठिकाणांपर्यंत होती, तर त्यातून सुद्धा त्यांनी प्रवास केलेला आहे. याच्याशिवाय मोझाम्बिकचे जे वाहतूक मंत्री आहेत त्यांच्यासोबत एस जयशंकर यांनी ट्रेन नेटवर्क, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि जलमार्ग कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासंबंधी सुद्धा चर्चा केलेली आहे. मोझाम्बिक कुठं आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे बघा आफ्रिका खंडात आहे, हे खाली दक्षिणेकडं पूर्व साईडला दिसते आपल्याला, हा आहे देश मोझाम्बिक. लक्षात ठेवा, आफ्रिका हा एकमेव असा खंड आहे की ज्याच्यातून तिन्ही वृत्त पास होतात, कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त. त्याच्यापैकी इथे बघा आपल्याला दिसते मोझाम्बिक या देशामधून मकरवृत्त पास होते, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे याच्यामधून जाताना आपल्याला इथे दिसते. आणि याच्या पूर्वेला इंडियन ओशियन म्हणजे हिंदी महासागर आहे. या मॅपला थोडं आपण मोठं करून बघितलं तर समजेल आपल्याला शेजारचे देश कोणते आहेत. तर इथे बघा मोझाम्बिकच्या उत्तरेला टांझानिया, मलावी आणि झांबिया या 3 देशांच्या सीमा लागल्यात. तर ह्याच्या पश्चिमेला झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका आहेत. आणि मोझाम्बिकच्या पूर्वेला इंडियन ओशियनचा समुद्रकिनारा आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, बुद्ध आणि त्याचा धम्म. हे जे पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं, तर हे त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. आता हा प्रश्न आपण का घेतला आहे? कारण रिसेंटली डॉक्टर आंबेडकरांची 14 एप्रिलला जयंती साजरी करण्यात आली. यावेळेसची त्यांची 132वी जयंती होती. आणि समाजसुधारक हा आपल्या खूप कोर सब्जेक्टचा एक टॉपिक आहे आणि आयोगसुद्धा वारंवार समाजसुधारकाविषयी प्रश्न विचारत असतो. त्यामुळं आपण या प्रश्नातून डॉक्टर आंबेडकरांविषयी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचं पूर्ण नाव होतं. खरं तर त्यांचं मूळ आडनाव आंबावडेकर हे होतं, पण नंतर ते बदलून आंबेडकर असं करण्यात आलं. आंबावडेकर हे मूळ आडनाव का होतं? कारण त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातलं आंबावडे हे गाव होतं. आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशमधल्या महू या ठिकाणी झाला होता. आंबेडकरांना बघा बऱ्याच डिग्र्या मिळाल्या होत्या, म्हणजे त्यांनी अभ्यास करून, स्टडी करून भरपूर डिग्र्या कमवल्या होत्या. त्याच्यापैकी आपण महत्त्वाच्या बघू, जसं की BA, MA, PhD, MSc, बॅरिस्टर इन लॉ, DSc, LLD, DLIT, तर ह्या काही त्यांच्या महत्त्वाच्या पदव्या आहेत. तसं तर डॉक्टर आंबेडकरांनी 32 पदव्या संपादित केल्या होत्या, लक्षात ठेवा. आता आपण डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ बघूयात. आता हे ग्रंथ कधी पब्लिश झाले हे इसवी सन एक्झॅक्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. इथं हा जो मी सिक्वेन्स दिला आहे तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि फक्त एकमेव असं पुस्तक होतं, बुद्धा अँड हिज धम्माज, जे की आंबेडकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ बघून घेऊयात. कास्ट इन हिंदू, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, रानडे, गांधी अँड जिना, communal deadlock and a way to solve it, what Congress and Gandhi have done to the untouchables, Pakistan or partition of India, state and minorities, Maharashtra as a linguistic state, the untouchables, who were Shudras, Buddha and his Dhammas. आता हे जर आपण ग्रंथ बघितले ना, तर आंबेडकरांनी भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, म्हणजे इकॉनॉमीवरती सुद्धा त्यांनी बुक्स लिहिलेले आहेत, लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त आंबेडकरांनी काही महत्त्वाची वर्तमानपत्र सुरू केली होती. याचासुद्धा जो सिक्वेन्स आहे हे आपण बघून घेऊयात. तर बघा, त्यांनी मूकनायक हे 1920मध्ये सुरू केलं होतं. बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र 1927मध्ये, समता 1928, जनता 1930 आणि पुढे 1956मध्ये या जनताचंच नाव बदलून प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, जनता आणि प्रबुद्ध भारत हे एकच आहेत. जनताचंच नाव 1956मध्ये प्रबुद्ध भारत असं केलं होतं. जनताची सुरुवात 1930मध्ये केलेली आहे.
आता आपण आंबेडकरांनी केलेले महत्त्वाचे सत्याग्रह आणि आंदोलनं पण बघून घेऊयात. बघा, कुठल्याही समाजसुधारकाविषयी असाही प्रश्न आयोग विचारत असतो की त्यांनी दिलेले महत्त्वाचे आंदोलनं हे देतात एक्झाममध्ये आणि त्याचा सिक्वेन्स विचारतात. म्हणजे आधी काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, तर हे आपल्याला कालानुक्रमानुसार अरेंज करायला आपल्याला देतात. त्याच्यामुळं हा जो सिक्वेन्स आहे हा लक्षात ठेवा. तर सगळ्यात आधी बघा, 20 मार्च 1927ला महाडचं चवदार तळ सत्याग्रह केला. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहन केलं. 1928मध्ये शेतकऱ्यांची चळवळ केली. 1929मध्ये पर्वती देवालय प्रवेश. त्यानंतर 1931मध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. 1932मध्ये पुणे करार केला, गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता हा. त्यानंतर 1935मध्ये येवला परिषद. येवला कुठं आहे, तर नाशिकमध्ये आहे बघा. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956मध्ये बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. आता आपण यासोबतच आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महत्त्वपूर्ण संस्था संघटना पण बघून घेऊ. तर याचासुद्धा सिक्वेन्स आयोग विचारू शकतो. तर बघा, 1924मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा. 1927मध्ये समता सैनिक दल. 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष. 1942मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन. 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि 1955मध्ये भारतीय बौद्ध महासभा. याचेसुद्धा बघा इयर एक्झॅक्ट लक्षात नाही ठेवले तरीही चालेल, पण हा जो सिक्वेन्स आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता आपण डॉक्टर आंबेडकरांच्या महत्त्वाच्या गाजलेल्या घोषणा कोणत्या आहेत ते पण बघून घेऊ. जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा एक खूप महत्त्वाचा संदेश आंबेडकरांनी सगळ्यांना दिला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो. जीवन हे मोठं असण्यापेक्षा महान असायला पाहिजे. तर हे खूप मोटिवेशनल अशी घोषणा आंबेडकरांनी दिली होती, लक्षात ठेवा. आता बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार किंवा सन्मान हे सुद्धा बघून घेऊ आपण. तर 1955मधल्या काठमांडू इथं झालेल्या एका जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बोधिसत्व ही उपाधी आंबेडकरांना देण्यात आली होती. आणि आपल्या भारताचा सर्वोच्च असा नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990मध्ये म्हणजे त्यांच्या मरणोत्तर दिलेला आहे. लक्षात ठेवा, हा जो भारतरत्न आहे ना, तर हा VP सिंगच्या गव्हर्नमेंटमध्ये आंबेडकरांना दिला होता. तर बघा, आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी समजून घेतल्या त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल की बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे बरेच वेगवेगळे पैलू होते. जसं की त्यांनी जे लिखाण केलं ते सुद्धा वेगवेगळ्या घटकांवरती केलं, वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये. त्यांनी टोटल 32 डिग्र्या मिळवल्या होत्या. त्यांनी बरेच वेगवेगळे आंदोलनं, सत्याग्रह केलेले आहेत. म्हणजे काय, तर ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे बरेच वेगवेगळे पैलू होते. ते कोणते हे पण आपण बघून घेऊ. बघा, चित्रकारसुद्धा होते डॉक्टर आंबेडकर. त्यांनी BR मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं होतं. याच्याशिवाय बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवायची सुद्धा आवड होती. बाबासाहेबांचं नाव तेव्हाच्या पत्रकारितेमध्ये अग्रस्थानी घेतलं जाते, कारण त्यांचं मत असं होतं की ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यासाठी वर्तमानपत्र हा त्यांचा आवाज होऊ शकतो, असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. या व्यतिरिक्त ते राजकारणीसुद्धा होते. बघा, आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून आणि पहिले मजूर मंत्री म्हणून सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब हे भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर आंबेडकर हे अर्थतज्ज्ञसुद्धा होते, म्हणजे ते इकॉनॉमिक्समधले सुद्धा तज्ज्ञ होते. द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथातून प्रेरणा घेऊनच 1935मध्ये आपल्या RBIची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवा, याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो, कारण डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना पॉलिटीविषयी जास्त माहिती असेल तर असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. पण द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो त्यांचा इकॉनॉमिकल ग्रंथ होता, तर या ग्रंथातून प्रेरणा घेऊनच RBIची स्थापना करण्यात आली होती. याच्या व्यतिरिक्त ते एक तत्त्वज्ञसुद्धा होते, कारण त्यांचा एका गोष्टीवरती ठाम विश्वास होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर त्यांचा ठाम विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी ही जी त्यांची तत्त्वे होती महत्त्वाची, तर ही त्यांनी राज्यघटनेमध्ये टाकली होती. ठीक आहे, तर हे सगळे आंबेडकरांच्या पर्सनॅलिटीचे वेगवेगळे पैलू आपण अभ्यासलेत. आता पुढचा प्रश्न बघू. असताना इथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023मध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक कोणी मिळवून दिलं? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, अमन सेहरावत. तर रिसेंटली कझाकस्तानमधलं हे अस्ताना जे ठिकाण आहे, म्हणजे कझाकस्तानची राजधानीच आहे ही, तर या ठिकाणी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप पार पडली 2023ची. याच्यामध्ये आपल्याला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं अमन सेहरावत यांनी. तर ह्यांनी
पुरुषांच्या 57 किलो फ्री स्टाईल कॅटेगरीमध्ये हे गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्याला. याने कुणाला हरवलं आहे तर फायनलमध्ये किर्गिस्तानचा अल्माज स्मानबेकोफ तर ह्याला त्यांनी हरवलेलं आहे. तर बघा 2023मध्ये स्पेनमध्ये झालेल्या 23 वर्षाखालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा हा अमन पहिला भारतीय कुस्तीपटू होता, लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त लास्ट आवृत्तीमध्ये आपल्या भारताला बघा 5 मेडल मिळाले होते आणि या 5 मेडलसोबत आपण तेव्हा 4थ्या रँकवरती होतो. थोडक्यात आपण आशियाई कुस्ती स्पर्धेबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर बघा ही जी कुस्ती स्पर्धा आहे हे कोण आयोजित करतं तर AAWC म्हणजे आशियाई असोसिएटेड रेसलिंग कमिटी ही याचं आयोजन करत असते. पुरुषांची स्पर्धा 1979मध्ये सुरू केली होती, तर महिलांची स्पर्धा ही पहिल्यांदा 1996मध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता ह्या स्पर्धा ज्या आहेत ह्या दोन्ही स्पर्धा पुरुषांची आणि महिलांची ही दरवर्षी आयोजित केली जाते. कझाकस्तान कुठं आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे आहे बघा हा रशिया, ह्याच्या खाली आहे हा कझाकस्तान आणि अस्ताना ही याची राजधानी आहे. कझाकस्तानच्या पूर्वेकडं चीन आहे, याच्या दक्षिणेकडं बघा इथे आहे किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. आता हे जे सगळे स्थानवाले देश आहेत ना ह्याच्यामध्ये मला पण थोडं कन्फ्युजन व्हायचं, तर मी असं लक्षात ठेवलेलं वर कझाकस्तान, खाली ताजिकिस्तान आणि इकडे डावीकडून उजवीकडेचा क्रम मी लक्षात ठेवला होता. मध्ये कोणकोणते देश आहेत तर तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान. ठीक आहे. याच्या इकडे पश्चिमेला बघितलं तर कॅप्सियन समुद्र आहे आणि बघा लक्षात ठेवा इथे अरल सी आहे जो की कझाकस्तानमध्ये पण येतो ह्याचा काही भाग आणि उझबेकिस्तानमध्ये सुद्धा येतो. अरल समुद्र कुठं आहे तर कझाकस्तानमध्ये सुद्धा त्याचा काही भाग दिसतोय आपल्याला. ओके. आता पुढचा प्रश्न. जोस बटलर IPLमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. स्पर्धेत सर्वात जलद 3000 धावा करणारा फलंदाज कोण आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय ख्रिस गेल. आता तुम्ही म्हणत असाल प्रत्येक लेक्चरमध्ये मॅडम एकतरी IPLचा क्वेश्चन घेता येतच का बरं, एवढं इम्पॉर्टंट आहे का? तर हो, बघा आयोग हा प्रो कबड्डी IPL सारख्या इव्हेंटवरती प्रश्न विचारतो. आता प्रो कबड्डी तर एवढा पॉप्युलरसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता की प्रो कबड्डीचा आयोजक कोण. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आयोग आपला विचारत असतो. आणि प्रो कबड्डीपेक्षा IPL तर खूप जास्त पॉप्युलर आहे. लक्षात ठेवा जगातले जे टॉप 5 स्पोर्ट इव्हेंट आहेत ना त्याच्यामध्ये आता IPLसुद्धा गणलं जाते, कारण ह्याच्यामध्ये पैशांची उलाढाल IPLमध्ये खूप जास्त होती आहे. त्याच्यामुळं IPL हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर बघा हा या प्रश्नामध्ये आपण काय बघितलं तर IPLमध्ये फास्टेस्ट 3000 रन काढण्याचा जो रेकॉर्ड आहे तर हा ख्रिस गेलच्या नावावरती आहे. आणि आता जो तिसरा फास्टेस्ट 3000 रन काढणारा तिसरा प्लेअर कोणता आहे तर जोस बटलर हा आहे. कोण आहे बरं जोस बटलर? तर तो इंग्लंडकडून खेळायचा बघा. 2019चा जो वर्ल्ड कप त्यांनी जिंकला इंग्लंडनी तर तेव्हा तो त्यांचा व्हाईस कॅप्टन होता. तर बटलर हा IPL 2022मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त रन काढणारा खेळाडू होता, लक्षात ठेवा. या लिस्टमध्ये पहिला नंबर तिसरा नंबर बघितला आपण, दुसरा नंबर पण लक्षात ठेवा KL राहुल जो की सध्या एवढा पॉप्युलर नाही आहे, त्याच्यावरती बरेच मीम्स वगैरे बनत असतात, सुनील शेट्टीचा जावई. तर हा ह्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे. त्याचा आता परफॉर्मन्स एवढा चांगला नाही आहे, पण लक्षात ठेवा तो ह्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे. ओके. थोडक्यात आपण IPLबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर बघा IPLची सुरुवात ही 2008मध्ये केली होती. या लीगची स्थापना आपल्या BCCIने 2007मध्ये केली होती, पण जो पहिला सीझन होता तर तो 2008मध्ये खेळवला गेला होता. IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. ही पुरुषांची 2020 लीग आहे जी की आपल्या भारतामध्ये दरवर्षी आयोजित केली जाते. याच्यामध्ये एकूण 10 शहरांच्या नावावरती 10 टीम असतात ज्यांच्यामध्ये ही कॉम्पिटिशन होत असते. म्हणजे ही एक सिटी बेस्ड फ्रँचायझी टीम्स असतात ह्या 10. ओके. या बेसिसवरतीच बघा आपल्या भारतामध्ये यावर्षीच WPLची सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे. WPL म्हणजे वुमन्स प्रीमियर लीग म्हणजे महिला प्रीमियर लीग, आणि ही आपल्या भारतातल्या महिलांची 2020 क्रिकेट फ्रँचायझी लीग आहे. हे सुद्धा BCCIच्याच मालकीचं आहे आणि BCCIच या WPLला चालवतो सुद्धा म्हणजे रन करतं. लक्षात ठेवा ह्याचा जो फर्स्ट सीझन आहे तर ह्याचे विनर मुंबई इंडियन्स ही टीम आहे. कधी पण जे फर्स्ट होतात पहिल्यांदा होतात तर त्याच्यावरती आयोग विचारत असतो. 100% यावेळेस एक्झाममध्ये WPLवरती क्वेश्चन येणार आहेच. त्यामुळं तुम्ही त्याचे जे महत्त्वाचे रेकॉर्ड आहेत त्या फर्स्ट सीझनमध्ये झालेले किंवा विनर कोण आहे तर हे सगळी माहिती तुम्ही माहिती असू द्या. ओके. आता पुढचा प्रश्न. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाने जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी तरुणांना प्रेरित करण्यासाठी किती विद्यापीठांशी करार केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय 49 युनिव्हर्सिटीसोबत हा करार केलेला आहे.
रिसेंटली एक प्रोग्राम ठेवण्यात आला होता, नमामि गंगे युनिव्हर्सिटीज कनेक्ट. तर या कार्यक्रमादरम्यान या करारावरती साईन करण्यात आली. हा जो कार्यक्रम होता याची थीम होती इग्नायटिंग यंग माइंड्स, रिज्युनेटिंग रिव्हर्स. नमामि गंगे हा आपल्या भारताचा एक खूप महत्त्वाचा असा प्रोजेक्ट आहे आणि आता UN ह्याला टॉप 10 ग्लोबल रिस्टोरेशन प्रोजेक्टपैकी एक म्हणून आता मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. या प्रश्नामध्ये आपण NMCG म्हणजेच राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाबद्दल पण माहिती जाणून घेऊ. तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा की सोसायटी नोंदणी कायदा 1860च्या अंतर्गत 12 ऑगस्ट 2011ला सोसायटी म्हणून याची नोंदणी करण्यात आली होती. कशाची? NMCG म्हणजे राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाची. जनरली जे अभियान किंवा योजना असतात तर हे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत येत नसतात प्रत्येक वेळी, पण हे जे NMCG आहे तर हे सोसायटी नोंदणी कायदा 1860च्या अंतर्गत येते. हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे ज्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. हे अभियान कशासाठी? तर गंगा नदीतलं जे प्रदूषण आहे हे कमी व्हावं किंवा याला प्रतिबंध व्हावा, गंगा नदी स्वच्छ राहावी आणि त्याचं रिस्टोरेशन व्हावं, तिथल्या त्या नदीचा पाण्याचा फ्लो हा व्यवस्थित राहावा, त्याच्यामुळं वेळोवेळी तिथले जे गाळ आहे गंगा नदीतला तर तो उपसण्यासाठी, तर असे वेगवेगळे गंगा नदी स्वच्छ ठेवण्यासाठीचे कार्य ह्या अभियानाच्या अंतर्गत केले जातात. याच्यासाठी त्यांनी 5 स्तरीय संरचनेची कल्पना ह्या कायद्यामध्ये केलेली होती बघा. NMCGची सध्या 2 स्तरीय व्यवस्थापन रचना आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्निंग काउन्सिल आणि कार्यकारी समिती या दोघांचा समावेश असतो. म्हणजे हे 2 लेवल आहेत. या दोघांचं नेतृत्व हे NMCGचे महासंचालक करत असतात. आता हे कार्यकारी समिती जी आहे ना, ह्यांच्याकडे खूप महत्त्वाचा असा अधिकार आहे, तो म्हणजे की 1000 कोटी रुपयापर्यंतच्या सगळ्या प्रोजेक्टला मान्यता देण्याचे अधिकार या कार्यकारी समितीला आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण गंगा नदीचं खोरंसुद्धा अभ्यासून घेऊ. इथे बघा, हा गंगा नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. भागीरथी आणि अलकनंदा हे 2 वेगवेगळे प्रवाह देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि या ठिकाणी ह्या नदीला गंगा असं म्हणतात. तर गंगा नदीच्या किनारी इथे बघा ऋषिकेश आणि हरिद्वार आणि देवप्रयाग हे तिन्ही तीर्थक्षेत्राचे ठिकाणं आहेत. गंगा नदीच्या डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या आधी आपण बघून घेऊ. इथे बघा, रामगंगा आहे, गोमती आहे, घागरा आहे, राप्ती आहे आणि कोसी. तर ह्या हिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत जे गंगेला डावीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. लक्षात ठेवा, ही जी कोसी नदी आहे ना, गंगेची उपनदी, तर हिला बिहारचे दुःखाश्रू असं सुद्धा म्हणतात. कारण ह्या नदीमुळं जे पूर आल्यानंतर आजूबाजूचे बरेच गावं उद्ध्वस्त होतात, त्याच्यामुळं कोसीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात. लक्षात ठेवा. गंगेच्या उपनद्यांमध्ये गंगेची सगळ्यात लांब उपनदी आहे यमुना, जी की तिला उजवीकडून मिळते. यमुनेच्या उपनद्या आपण इथे बघू शकतो बघा, चंबळ आहे, सिंध, धसन आहे, बेटवा आहे, केन आहे. लक्षात ठेवा, केन बेटवा हा एक नदीजोड प्रकल्पसुद्धा होता. ह्या दोन्हीही यमुनेच्या उपनद्या आहेत. आणि पुढे ही जी टोन्स नदी आहे तर ही यमुनेची उपनदी नाही आहे, ती गंगेची उपनदी आहे जी तिला उजवीकडून मिळते. लक्षात ठेवा. पुढे सोन ही सुद्धा गंगेचीच उपनदी आहे जी तिला उजवीकडून मिळते. गंगा आणि यमुना या 2 नद्यांचा संगम प्रयागराज या ठिकाणी झालेला आहे, इथे आपण बघू शकतो. पुढे वाराणसी आणि पटना हे दोन्ही शहरं गंगा नदीच्या काठी येतात आणि कानपूर सुद्धा गंगा नदीच्या किनारी वसलेलं एक शहर आहे. यमुनेच्या किनारचे आपण बघितले तर बघा, दिल्ली, मथुरा, आग्रा, तर हे महत्त्वाची शहरं आहेत ज्याच्यावरती यमुना नदी आहे. पुढे आपण बघितलं तर वाराणसी, पटना आणि भागलपूर हे ठिकाणंसुद्धा गंगेच्या काठेवरतीच वसलेले आहेत. आणि पुढे बघा, बांगलादेशमध्ये ही गंगा नदी वाहत जाते, तिथं तिला पद्मा असं म्हणतात. लक्षात ठेवा, कलकत्ता हे जे शहर आहे हे हुगळी या नदीकाठी वसलेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न, नॅशनल फायर सर्व्हिस डे डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय 14 एप्रिल. या दिवशी आपण दरवर्षी नॅशनल फायर सर्व्हिस डे म्हणजेच राष्ट्रीय अग्निसेवा दिवस हा साजरा करत असतो. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय फायर फायटर डे हा दरवर्षी 4 मेला सेलिब्रेट करतात. हे दोन्ही दिवस वेगवेगळे आहेत. नॅशनल फायर सर्व्हिस डे 14 एप्रिलला, आंतरराष्ट्रीय फायर फायटर डे हा 4 मेला सेलिब्रेट केला जातो. आणि याच्याशिवाय एक अग्निसुरक्षा सप्ताहाचं सुद्धा आपण दरवर्षी आयोजित करत असतो. 14 ते 20 एप्रिल या पिरियडमध्ये हा अग्निसुरक्षा सप्ताहाचं सुद्धा आयोजन केलं जातं. कशासाठी? तर आगीपासून बचाव कसा करायचा, तर या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा आठवडा दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. यावर्षी 2023ला या राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाचं घोषवाक्य होतं, लर्न फायर सेफ्टी, इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. आता बघा, आपण हे जर बघितलं ना की आंतरराष्ट्रीय फायर फायटर डे हा 4 मेला,
पण 14 एप्रिल याच दिवशी का बरं मग आपण नॅशनल फायर सर्व्हिस डे सेलिब्रेट करतो? याचं एक कारण आहे. कारण 14 एप्रिल 1944ला आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून एक खूप भयानक अशी घटना घडली होती. ती म्हणजे 1944ला 14 एप्रिल या दिवशी फोर्ट स्टिकेन नावाच्या एका मालवाहू जहाजाला अचानकच खूप मोठी आग लागली होती. महत्त्वाचं म्हणजे काय, तर या जहाजामधून युद्धसामुग्री आणि स्फोटकांची वाहतूक केली जात होती. आणि त्याच्यावरून आपण इमॅजिन करू शकतो की ही आग केवढी मोठी असेल. आणि ही एवढी मोठी आग होती ना की ज्याला विझवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या भारताच्या अग्निशमन दलाचे 66 जवान हे मृत्युमुखी झाले होते. म्हणजे 66 जवानांचं हे आग विझवण्यामध्ये त्यांचंच निधन झालं होतं. आणि ही आपल्या देशातली एक सगळ्यात मोठी अशी घटना होती. या जवानांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ म्हणूनच आपल्या देशात दरवर्षी आपण 14 एप्रिल याच दिवशी अग्निशमन दिन हा साजरा करत असतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. जागतिक कला दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी जगभरात साजरा केला जातो. या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय 15 एप्रिल या दिवशी आपण दरवर्षी जागतिक कला दिन हा सेलिब्रेट करतो. का बरं 15 एप्रिलला? कारण लिओनार्डो दा विंची याचा जन्मदिवस या तारखेला झाला होता. तर युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सनी या लिओनार्डो दा विंची यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ 15 एप्रिल हा जागतिक कला दिन म्हणून घोषित केला होता. यासोबतच आपण एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस बघून घेऊ. तर बघा, 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन असतो. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, खूप महत्त्वाचा दिवस आहे हा, आयोगाचा खूप फेवरेट आहे. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती. याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनसुद्धा असतो. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. आणि याच दिवशी आत्ता आपण बघितलेला राष्ट्रीय अग्निशमन दिवससुद्धा असतो. 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. 19 एप्रिल जागतिक यकृत दिन म्हणजे वर्ल्ड लिव्हर डे असतो. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन म्हणजेच जागतिक वसुंधरा दिन असतो. आणि 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन असतो. ठीक आहे, तर अशा रीतीने आज आपण 14 एप्रिलचे महत्त्वाचे करंट अफेअर्स नीट अभ्यासलेले आहेत. तर भेटूयात मग आता पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.